नमस्कार मित्रांनो, तुम्हाला पण नो ड्यू सर्टिफिकेट काढायचे असेल के-डी-एम-सी प्रॉपर्टी टॅक्समधून, तर आज मी तुम्हाला दाखवून देणार आहे की के-डी-एम-सी मधून प्रॉपर्टी टॅक्समधनं नो ड्यू सर्टिफिकेट कशी काढायची. नो ड्यू सर्टिफिकेट ह्याच्यासाठी लागते कारण आपला प्रॉपर्टी टॅक्समध्ये सर्व हिसाब क्लिअर आहे. आपला एक पण रुपया आपला प्रॉपर्टी टॅक्सचा पेंडिंग नाही आहे. ह्याच्यासाठी आपल्याला नो ड्यू सर्टिफिकेट लागते कारण का आपल्याला प्रॉपर्टी ओनरशिप ट्रान्सफर करायची असेल तर आपल्याला नो ड्यू सर्टिफिकेट खूप गरजेचे असते. त्यामुळे हे काढणे हे खूप गरजेचे असते. तुम्हाला जर आज ते काढायचं असेल, तर मी आज तुम्हाला ऑनलाईन प्रोसेस पूर्ण दाखवणार आहे. त्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर खाली सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. म्हणजे पुढच्या व्हिडिओ येण्याच्या अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन नक्की मिळेल. तुम्हाला मोबाईलवर नाहीतर लॅपटॉपवर Googleवर जाऊन फक्त KDMC.in वर जायचं आहे. के-डी-एम-सी टाकल्यावर तुम्हाला सेकंड लाईनमध्ये आपला लोगो येईल कल्याण डोंबिवली म्युनिसिपालिटी. तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे नवीन लिंक ओपन होईल KDMC government.in. तिकडे तुम्हाला त्याच्यावर लिंकवर क्लिक करायचं आहे. तुम्ही हे मोबाईलवरनं पण करू शकता. त्यानंतर तुम्ही बघू शकता हे आपल्याला नवीन पॉपअप ओपन होईल. ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं आहे. ह्याच्यावरनं तुम्ही नो ड्यू सर्टिफिकेट काढू शकता. तुम्हाला इथे 2 ऑप्शन आहेत लँग्वेजचे. इथे मराठी आणि इंग्लिश. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही चॉईस करू शकता. लँग्वेज चॉईस केल्यानंतर तुम्हाला इकडे लॉगिनचं ऑप्शन येईल. लॉगिनच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला खाली सिटिझन लॉगिनवर क्लिक करायचं आहे. सिटिझन लॉगिनवर केलेलं इथे तुम्हाला सिटिझन लॉगिन ही एक आय-डी आहे. तुम्हाला इथे आय-डी क्रिएट करावी लागेल. तुम्ही जर आय-डी क्रिएट केली असेल, तर तुम्हाला डायरेक्ट ईमेल आय-डी आणि पासवर्ड टाकून व्हेरिफिकेशन कोड टाकावा लागेल. जर तुम्ही नवीन असाल, तर तुम्हाला इथे सिटिझन रजिस्टरवर टाकून तुमची पूर्ण डिटेल टाकून तुम्हाला आय-डी क्रिएट करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन कोड टाकायचा आहे. त्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यावर तुम्ही इथे बघू शकता इथे आपली सर्व्हिस अवेलेबल होईल ओपन होईल. इथे सर्व सर्व्हिस अवेलेबल असतात. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इकडनं फिलअप करू शकता. तुम्हाला कंप्लेंट वगैरे तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्स भरायचा आहे. तुम्ही सर्व इकडनं करू शकता. इथे तुम्हाला सिटिझन सर्व्हिसवर जायचं आहे. इथे सर्व सर्व्हिस अवेलेबल आहेत. इथे तुम्ही बघू शकता. इथे तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्सवर जायचं आहे. प्रॉपर्टी टॅक्सवर गेल्यावर इथे तुम्हाला सर्व सर्व्हिस अवेलेबल आहे. इथे तुम्हाला थोडं स्क्रोल डाऊन करून खाली जायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता नो ड्यू सर्टिफिकेट ह्याच्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे नो ड्यू सर्टिफिकेटवर. इथे तुम्ही बघू शकता इथे आपल्याला हा फॉर्म फिलअप करायचा आहे नो ड्यू सर्टिफिकेटचा. इथे तुम्हाला फर्स्ट नेम टाकायचं आहे तुमचं. फर्स्ट नेम टाकल्यावर तुम्हाला इथे मिडल नेम आणि लास्ट नेम इथे टाकायचं आहे. तुम्हाला इथे स्टार केलेले आहेत ते तेच गोष्टी तुम्हाला इथे फिलअप करायच्या आहेत. बाकी गोष्टी तुम्ही फिलअप नाही केलं तरी चालून जाईल. इथे तुम्हाला डिव्हिजन टाकायचं आहे तुमचं. डिव्हिजन के-डी-एम-सी येणार आपलं. वॉर्ड तुमचं कुठचं आहे, वॉर्ड इथे टाकायचं आहे तुमचं जे लागतं ते. वॉर्ड टाकल्यावर तुम्हाला इथे खाली प्रॉपर्टी डिटेल्स टाकायचे आहे. आपल्या प्रॉपर्टी डिटेलमध्ये तुम्हाला फायनान्शियल इयर तुम्हाला कुठच्या इयरची तुम्हाला नो ड्यू सर्टिफिकेट हवी आहे, ते तुम्हाला टाकायचं आहे इथे. लास्ट इयर, फर्स्ट इयर कुठचं तुम्ही जे पाहिजे ते तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला मेन काम करायचं आहे ते तुमचं प्रॉपर्टी नंबर टाकायचा आहे. प्रॉपर्टी नंबर टाकल्यावर इथे तुमची आपणच डिटेल सर्व येऊन जाईल. थोडा वेळ तुम्हाला थांबायचं आहे. थोडा वेळ मित्रांनो तुम्हाला थांबावं लागेल कारण का थोडं सर्व्हर डाऊन आहे. तुम्हाला नंतर प्रोसेसवर क्लिक करायचं आहे इकडे. प्रोसेसवर क्लिक केल्यावर तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल.
इथे तुम्ही बघू शकता माझी प्रॉपर्टी नंबर टाकल्यावर इथे माझं नाव, ओनर्स ॲड्रेस सर्व आलेलं आहे. इथे नंबर ऑफ कॉपीज टाकायचे आहेत तुम्हाला. नंबर ऑफ कॉपीज टाकायचे आहे. इथे तुम्हाला चार्जेस लागतील. चार्जेस सर्टिफिकेट फीस तुम्हाला इथे ₹15 पे करायची आहे. ₹15 पे करायला तुम्हाला इथे ऑनलाईनचा ऑप्शन आहे. ते ऑनलाईन क्लिक करून अमाउंट पे करायची आहे. ₹15 टाकायचे. सेव्ह ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला. सेव्ह ॲप्लिकेशनवर क्लिक करून तुम्हाला इथे ॲप्लिकेशन सबमिट सक्सेसफुली ॲप्लिकेशन नंबर इज टू टू हा नंबर तुम्हाला नोट करून ठेवायचा आहे. हा ॲप्लिकेशन नंबर आहे. हा नंबर मला कॉपी करून ठेवायचा आहे ॲप्लिकेशनचा. कॉपी केल्यावर तुम्हाला प्रोसेसवर जायचं आहे. प्रोसेसवर गेल्यावर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन नेम टाकायचं आहे. मोबाईल नंबर तुमचा इथे फिल करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पेमेंट गेटवे मग तुमची इथे ईमेल आय डी पण टाकायची आहे. तुम्हाला जे स्टार स्टार केलेलं आहे ते स्टार गोष्टी तुम्हाला इथे फिल करायच्या आहेत. पेमेंट गेटवेवर जायचं आहे. इथे तुम्हाला ज्या पेमेंट गेटवेने तुम्ही प्रोसेस करणार आहेत ते तुम्हाला टेस्ट प्रोसेसवर इथे क्लिक करायचं आहे. टेस्ट प्रोसेसवर क्लिक केल्यावर तुम्हाला ऑप्शनवर पे करायचं आहे. तुम्ही इनडायरेक्टली डायरेक्ट पेमेंट ऑप्शनवर जाणार. तुम्ही इथे तुम्हाला बघू शकता 4 ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहेत. एक कार्ड्स डिटेल टाकून तुम्ही पे करू शकता. एक नेट बँकिंग आहे. इथे तुम्हाला सिलेक्ट बँक करून तुम्ही पे नाव करू शकता. इथे यू-पी-आयवर आहे. यू-पी-आयवरनं तुम्ही पे करू शकता. इथे स्कॅन अँड पे आहे. ते पण तुम्ही करू शकता. मित्रांनो इकडे तुम्ही असं कुठचे तुम्हाला पाहिजे ते करू शकता. इथे तुम्हाला Google पे पाहिजे तर Google पेवर करू शकता. त्यानंतर तुम्हाला सर्व झाल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर भेटेल. तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला घेऊन ॲप्लिकेशन नंबर घेऊन मित्रांनो तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे. परत लॉग इनवर ओपन करायचं आहे तुम्हाला KDMC.government.in वर. ॲप्लिकेशन नंबर घ्यायचा आहे तुम्हाला. ॲप्लिकेशन नंबर भेटल्यावर तुम्हाला रिसिप्ट डाउनलोड म्हणून ऑप्शन आहे इकडे. तुम्ही इथे बघू शकता पावती डाउनलोड म्हणून आहे. त्याच्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे निवडवर. इथे अर्ज क्रमांक म्हणजे ॲप्लिकेशन क्रमांक ह्याला बोलतात. ते तुम्हाला इथे क्लिक करून तुम्हाला इथे पुढे जावर क्लिक करायचं आहे. पुढे जावर क्लिक केल्यावर तुम्हाला अर्ज क्रमांक टाकायचा आहे जो तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला भेटला आहे. तो नंबर टाकून तुम्ही इकडे तो नंबर टाकल्यावर तुम्हाला आजची तारीख ज्या तारीखला तुम्ही पेमेंट केलं आहे ती तारीख तुम्हाला टाकायची आहे. ज्या तारीखला तुम्ही पेमेंट केलं आहे तीच तारीख टाकायची आहे. बाकीची कुठचीच तारीख तुम्हाला टाकायची नाही. त्यानंतर तुम्हाला इथे पुढे जा करायचं आहे. जर तुमची सर्टिफिकेट जनरेट झाली असेल तर तुम्हाला ती शो होईल, नाहीतर तुम्हाला पेज नॉट फाउंड येणार. ते तुम्हाला सारखं चेक करत राहायचं आहे. जर तुमची जनरेट झाली असेल तर तुम्हाला नक्कीच सर्टिफिकेट भेटून जाईल. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक यू. पुढच्या व्हिडिओत नक्की भेटू. बाय.